नमस्कार. मुळात विषय काय आहे, थोडा विषय बदलून बोलणार आहे मी. विषय कसा आहे, समस्या कोणाला नसतात, त्या प्रत्येकाला असतात. गरीब असो, श्रीमंत असो, ह्या जातीतला असो की त्या धर्मातला असो, समस्या प्रत्येकाला असतात. समस्येवर उपाय शोधायचा असतो, त्याच्यासाठी वाटेल ते करायचं असतं. काही द्यावं लागतं, काही घ्यावं लागतं, वेळेनुसार माणसाला बदलायचं असतं. त्या समस्या कवटाळून कुरत राहणं हे कितपत योग्य आहे? तुमच्या कुडण्यानं किंवा रडण्याने तुमच्या समस्या सुटतील का? नाही ना. मग सरसलामत तो पगडी पचास. तुमचं जर डोकं शिल्लक राहिलं तर तुम्ही टोप्या कितीही बदलू शकता, पण ती टोपी घालायला डोकं असलं पाहिजे ना. विषय तुमच्या लक्षात येतोय का मला काय म्हणायचं आहे ते? जगात कुठलाही प्राणी विना संकट नाहीच नाही. मग त्याच्यासाठी कुडत राहणं किंवा काय करणं, तुम्ही चार माणसात जाण्याने तुमच्या समस्या सुटणार आहेत, त्या चिघळणार नाहीत. विचारांची देवाणघेवाण ही झालीच पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजेत. कोण आपल्या कामाचं आहे, कोण आपलं काम तडीला नेऊ शकतो, इतकी तर पारख माणसाकडे असायलाच हवी ना. कुडण्याने काय होणार आहे, किंवा कुठलीही गोष्ट मनात दाबून ठेवल्याने काय होणार आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत? काहीच नाही. जे होईल ते तुमचं नुकसानच होईल. आणि राग रुसवाई गुणावर नाही धरायचा. कसं असते, आपण आपली बाजू बोलतो प्रत्येक वेळेला. कदाचित, मी काय म्हणतोय, कदाचित समोरच्याची मजबुरी असू शकते, किंवा समोरच्याला तुमची मजा घ्यायची असते. त्याला कदाचित त्याच्यातच इंटरेस्ट असावा, त्यातच त्याला आनंद मिळत असावा, असू शकते ना. शेवटी नाण्याला बाजू दोन आहेत. खरी कुठली, खोटी कुठली, ही काळानुरूप ठरते. म्हणून मी प्रत्येक वेळी म्हणतो की व्यक्त व्हा, व्यक्त व्हायला शिका. आणि अगदीच जर तशी वेळ आली ना, तर आवळा देऊन कोहाळाही काढता येतोच ना. महत्वाचं काय आहे, तुमचं काम तडीत जाणे. तर असं जर तुम्ही राहू लागलात ना, चेहरा पाडून राहू लागलात, माणसांपासून जर तुम्ही दूर जाऊ लागलात, तर एखाद्याला असणारा इंटरेस्ट सुद्धा संपू शकतो. साहजिक आहे ना. त्याला इथे वाटेल मी हे कोणासाठी करतोय, का करतोय, कशासाठी करतोय, हा तर विषय होऊच शकतो. कुडणे हा कशावरच उपाय नाही, असूच शकत नाही. स्पष्ट व्हा ना, स्पष्ट वक्तेपणा असावा. अरे एखाद्याला वाईट वाटेल, वाटू दे ना. एखाद्याला चांगलं वाटेल, वाटू दे ना. काय फरक पडतो? लोक काय म्हणतील ह्याचा विचार जर करत राहिला तर तुम्ही आयुष्यात कधीच कधीच यशस्वी होऊ शकत नाही. पण तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तडजोडी ह्या आल्याच. मी काय म्हणतोय ते समजतंय ना. पण आयुष्य नावाची होडी ही तडजोडीवरच तरते. तडजोडी ह्या कराव्याच लागतात, कारण हे तडजोडी निरोपच आयुष्य तुमचं घडत असते. तुम्ही वागता कसं, तुम्ही बोलता कसं, तुम्ही समोरच्यावर इम्प्रेशन कसं पाडू शकता, कुठल्या मार्गाने पाडू शकता. एखाद्या वेळेस तो कदाचित वाममार्ग असू शकतो, पण
जर तुम्हाला तुमचं हितच साधायचं असेल किंवा तुमची सुटवणूक करून घ्यायची असेल तर हे सगळं आलंच, ते करावंच लागेल. कारण कसं होतं माहितीये, आजकाल आपण माणूस म्हणून जगायला विसरलो आहे. माणूस म्हणून जगणं आपण हल्ली विसरत चाललोय आणि त्याच्यामुळेच हे सगळ्या समस्या वाचून उभ्या टाकल्यात. आयुष्यात करायचं काय आणखी? तुम्ही किती करोड कमवले, किती अब्जो कमवले, त्याचा उपयोग काहीच नाही. तुम्ही स्वतः माणूस म्हणून जगलात आणि चांगली माणसं जर ओळखायला शिकलात तर तुमचं आयुष्य सुसह्य आहे. कधीच कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही. पण हे कधी आपण ज्यावेळी माणूस म्हणून जगण्याचा निदान प्रयत्न करू, करायला हरकत नाही. खरं बघा, करता करवी तर तो आहे, आपण काय करतो हे महत्वाचं नाही. यश अपयश देणे हे त्याच्याच हातात आहे. पण आजकाल आपण त्याला विसरत चाललोय. आपण फक्त पैसा 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 पैशाच्या मागे लागलोय. पैसा ही उपभोग्य वस्तू आहे, तिचा उपभोग घ्यायचा. म्हणून परमेश्वराला विसरून न चालणार, कारण त्याच्या नामाने बरेचसे प्रश्न सुटू शकतात. असंही नाही की असेल हरित दिल खाटल्यावरही तो तुम्हाला इझी काहीच देत नाही. पण आयुष्य ही सुद्धा त्याने घेतलेली परीक्षा आहे. आता त्या परीक्षेत तुम्ही कसं उत्तीर्ण होता त्या हिशोबाने तो तुमची समस्या सोडवणार आहे. सोडवणं तोच आहे, तुम्ही काहीच करत नाही. कारण तुमच्याकडे ऑप्शनही त्यानेच दिलेला आहे. तुम्हाला काय केलं म्हणजे काय होईल, काय केलं म्हणजे काय होईल, बुद्धी ही तोच देतो. आपण नेमकं काय करतो हे सगळं विसरून, कुणाशीही न बोलून, विचार विनिमय न करून आपण कुडत बसतो. त्याने काय होणार? प्रश्न सुटतील का? त्याच्यावर उपाय एकच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून जगणे, निदान प्रयत्न करणे. कारण तुम्ही जर माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या सर्व इच्छाकांक्षा तो उपरवाला सगळ्या पुऱ्या करतो. आता तुम्ही ठरवायचंय, कुडत राहायचंय, रडत राहायचंय का हसत जगायचंय? काय ठरवलंय तुम्ही?